दादा 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. हा दिन साजरा करण्यामागचं कारण असं आहे की भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर C.V. रमण यांनी याच दिवशी त्यांचा शोध निबंध रमण परिणामाचा प्रसिद्ध केला आणि त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. म्हणून आपण हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. कसं असतं, जनरली आपण ज्यावेळी दिन साजरा करतो ती पुण्यतिथी किंवा जयंती असते. मात्र हा दिन साजरा करण्यामागचं कारण हे की त्यांच्या या शोधनिबंधाला नोबेल पारितोषिक मिळालं, म्हणून आपण हा दिन आज साजरा करत आहोत. आता यावर्षी शासन निर्णयाअंतर्गत आपण पूर्ण एक सप्ताह विविध उपक्रमांचं आयोजन केलं. त्यात निबंध स्पर्धा आहेत, रांगोळी स्पर्धा, मुलींनी तक्ते तयार केले आहेत जे आपण बाहेरच्या बाजूला लावले. तसंच हा एक उपक्रम आहे कल्पना चावला विज्ञान मंत्री. तर मी मान्यवरांना म्हणजे सर तुम्हाला अशी विनंती करते की तुम्ही या दालनाचं उद्घाटन करा. बटन चालू नाही. सर वेलकम. आपण ह्या बाजूला दीप प्रज्वलन वैज्ञानिक पद्धतीने करणार आहोत. बटन दाबायचे नाही, तिथून खालूनच. पूर्वीच्या काळी शेतीसाठी बैलगाडी किंवा मोठा वापर केला जायचा. आधुनिक युगामुळे टाकीमध्ये पाणी साठवलं जाते. पाईपलाईनद्वारे शेतीला पाणी पुरवलं जाते. यामुळे पाण्याची बचतही होते आणि शेतीला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच देऊ शकतो. I'm studying Light temperature and light. pressure. It creates a pressure toward upper side of the surface and volcanoes formula. इयत्ता 9वी अ मध्ये शिकते. माझे मार्गदर्शक श्रीमती पाटील टीचर. उन्हाळ्याच्या दिवसात मराठी बोलायचा प्रॉब्लेम आहे. मराठी बोलायचं माझ्या मॉडेलचे नाव आहे व्यवस्था. पगार टीचर आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव बायोटार आहे. मी लहान मुलांच्या माझे नाव दीपाली राव चव्हाण. मी इयत्ता 9वी अ मध्ये शिकते. माझे मार्गदर्शक आहे श्रीमती पाटील टीचर. मी रेशीम किड्यांचे लाईफ सायकल बनवलेले आहे. रेशीम किड्यांचे अंडे आहेत. अंड्यातून जेव्हा अळी बाहेर येते तेव्हा त्याला मलबरीच्या प्लॅन्टवर सोडले जातात. मलबरीच्या प्लॅन्टवर ती झाडाचे पाणी खाते. पाणी खाल्ल्यावर 3-4 आठवडे तिथेच राहते. तिची लाळ घालून तिच्या शवापासून कोश तयार होतं. कोश तयार झाल्यावर त्याला उकळत्या पाण्यात टाकले जातात. उकळत्या पाण्यात टाकल्यावर त्याच्यावर क्रिया करून त्याच्यातली अळी मरलेली असते. ते शेजारी रेशीम तंतू असतो. रेशीम तंतूवर क्रिया करून तो धागा काढला जातो आणि रेशीम धागा बनवला जातो. त्याच्यापासून निरनिराळे वस्त्रे बनवतात. रेशीम किड्याचा प्लांट का काही वर्षापूर्वी आपण जिल्ह्याला दुसरा क्रमांक आला. मी एक्सरसाइज सिस्टम फिटनेस बनवलेली जाते. 9 1 ते 1.9 तयार होते. तू छान बोलते. माझं नाव पंडित जाधव. मी ठाकरे टीचर यांच्या मार्गदर्शनाखाली फुफ्फुसाची रचना तयार केलेली आहे. त्यात तुम्ही बघू शकता 2 श्वासनलिका अनुक्रमे तयार झालेल्या आहेत. खालचा भाग हा खालचा श्वासपटल आहे. जेव्हा श्वासपटल खाली जाताना तेव्हा जेव्हा तो आपल्या जागेवर स्थिर असतो, आपल्या जागेवर डबल येतो तेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो. अशा प्रकारे आपण ह्या रचनेतून श्वासक्रिया कशी चालते
पण शरीरात दिसते. Good afternoon, sir. Myself Sanjay from Pratas. I make a project that shows the rules we are following corona situation. The rules are use mask, use hand sanitizer, 6 feet minimum distance. मी आता नंतरमध्ये माझ्या मार्गदर्शिका श्रीमती पाटील टीचर. काही गोष्टींपर्यंत आपला हात पोहोचू शकत नाही, त्याच्यामुळे मी हा रोबोटिक हँड बनवला. तू आता भाषण कर त्रिशाला. तर अश्मयुगातील माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजा देखील उपलब्ध नव्हत्या. पण आज जर आपण विचार केला तर आपल्याला या मूलभूत गरजा सहजपणे उपलब्ध आहेत. सर्वांच्या या मूलभूत गरजा सहजपणे भागवल्या जात आहेत, ते केवळ विज्ञानामुळे. आणि या गरजांबरोबरच आपल्याला अनेक सुखसोयी या विज्ञानामुळे मिळालेल्या आहे. आणि त्यामुळे आपलं जे जीवन आहे ते अगदी आरामदायी झालेलं आहे. त्यामुळे म्हणूनच भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की विज्ञान ही मानवतेसाठी एक सुंदर भेट आहे आणि आपण ती खराब करू नये. खरंच विज्ञान ही आपल्या मानवी जीवनाला लाभलेली एक सुंदर भेट आहे, कारण आपल्या सर्वांचं जीवनमान हे अश्मयुगातील माणसापेक्षा कितीतरी पटीने उंचावलेलं आहे. आज 28 फेब्रुवारी हा दिवस आपण सर CV रमन यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करीत असतो. खरं तर सर CV रमन यांचा हा 28 फेब्रुवारी नाही जन्मदिवस आहे किंवा नाही पुण्यस्मरण आहे, तरी देखील हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आणि तेही सर CV रमन यांच्या स्मरणार्थ का साजरा करतो. तर 28 फेब्रुवारी या दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारी 1928 रोजी सर CV रमन यांनी भौतिकशास्त्रातील रामन इफेक्ट हा अतिशय महत्वपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण शोध निबंध हा जागतिक दर्जाच्या नेचर या विज्ञान मासिकामध्ये पब्लिश केला. आणि त्यांच्या या शोध निबंधाची दखल घेऊन 1930 मध्ये त्यांना अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या भौतिक शास्त्राच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि म्हणूनच 28 फेब्रुवारी या दिवसाचे औचित्य साधून भारत सरकारने 1987 पासून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आता आपण जर पाहिलं तर भारतालाच नव्हे तर आशिया खंडाला भौतिक शास्त्रातलं पहिले नोबेल पुरस्कार मिळवून देणारे सर CV रमन हे आहे. सर CV रमन यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकटरामन. अतिशय तल्लख बुद्धीचे. 17व्या वर्षीच त्यांनी भौतिक शास्त्रातील पदव्युत्तर डिग्री ही उच्च श्रेणीमध्ये प्राप्त केली. त्यानंतर ते कोलकाता येथे डेप्टी अकाउंटंट या पदावर नोकरीस रुजू झाले. पण त्यांना ही नोकरी रुक्ष वाटली, त्यांना ही नोकरी आनंद देणारी वाटली नाही. आणि म्हणून त्यांनी अतिशय कमी पगाराची पण कोलकाता विद्यापीठामध्ये भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. आणि त्यांची तल्लख बुद्धी पाहून त्या कोलकाता विद्यापीठाने त्यांना उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला पाठवले. ते ब्रिटनला गेल्यानंतर त्यांनी भारतातील तंतुवाद्य या विषयावर तेथे शोध निबंध प्रकाशित केला. आणि त्यानंतर ते जेव्हा युरोपातून भारतात येत होते
तेव्हा ते समुद्रामार्गे येत होते आणि समुद्रामार्गे येत असताना ते जहाजाच्या डेकवर उभे होते आणि जहाजाच्या डेकवर उभे असताना आकाशातील निळ्या रंगाच्या किंवा आकाशातील निळ्या रंगाचे त्यांना कुतूहल वाटले आणि ते कुतूहल त्यांच्या मनामध्ये जागृत झाले आणि ही जिज्ञासा त्यांच्यामध्ये निर्माण झाल्यामुळे त्यांनी आकाशातील निळ्या रंगाचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्यावर त्यांनी संशोधन सुरू केले. त्यांनी बर्फ आणि पाणी यामधून प्रकाशाचं विकिरण हा संशोधनाचा विषय घेऊन त्यांनी शोध सुरू केला, संशोधन सुरू केले आणि 4 वर्षांनंतर त्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि त्या प्रश्नाचं उत्तर होतं ते म्हणजे रामन इफेक्ट. रामन इफेक्टमुळे आकाशातील आपल्याला संपूर्ण आकाश हे निळ्या रंगाचं दिसतं किंवा समुद्रातील पाणी हे निळ्या रंगाचं दिसतं. आता काय आहे हा रामन इफेक्ट ते सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. तर रामन इफेक्ट म्हणजे एक प्रकारचं प्रकाशाचं विकिरण. जर सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर प्रकाशाचं विकिरण म्हणजे प्रकाश विखुरणे. प्रकाश विखुरणे म्हणजेच प्रकाशाचं विकिरण आणि प्रकाशाचं विकिरण म्हणजेच रामन इफेक्ट. तर हा जो परिणाम आहे हा दृश्य परिणाम आहे, आपल्या डोळ्यांना तो दिसतो. आता प्रकाश किरण जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतात तर प्रत्येक वस्तू ही रेणूंची बनलेली असते, म्हणजे ते रेणूंवर पडतात आणि रेणूंवर पडल्यानंतर ते विकिरित होतात. परंतु त्या अगोदर ते प्रकाश किरण जेव्हा त्या रेणूंवर पडतात तेव्हा ते आपली एनर्जी एक तर रेणूला देतात किंवा रेणूंची एनर्जी स्वतः घेतात. म्हणजे तेथे प्रकाश किरण आणि रेणू यांच्यामध्ये एनर्जी म्हणजे ऊर्जेची देवाणघेवाण होते. आणि या क्रियेमुळे काय होतं, हे जे रेणू असतात हे अतिशय सूक्ष्म असतात, हे कंपन पावतात आणि तेथे व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि हे व्हायब्रेशन्स निर्माण झाल्यामुळे विकिरित झालेले प्रकाश किरण किंवा विखुरले गेलेले जे प्रकाश किरण असतात त्यांची वेव्हलेंथ आणि त्यांची तरंग लांबी आणि त्यांची वारंवारता आणि त्यांची एनर्जी लेवल ही भिन्न मिळते. म्हणजे मूळ प्रकाश किरणांच्या वारंवारतेपेक्षा वेगळ्या वारंवारतेचे प्रकाश किरण विकिरित होतात. हाच रामन इफेक्ट आहे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर रामन इफेक्ट म्हणजे एखाद्या वस्तूवर प्रकाश टाकला असता प्रकाश किरणांचे विकिरण होते आणि या विकिरित झालेले जे प्रकाश किरण असतात यांची वेव्हलेंथ ही मूळ प्रकाशाच्या वेव्हलेंथ पेक्षा वेगळी असते. आणि हे सर्व ही जी लक्षणं आहेत प्रकाश विकिरणाची ही त्या वस्तूची असतात. म्हणजे ज्या वस्तूवर तो प्रकाश किरण पडतो त्या वस्तूची लक्षणं ही त्या विकिरित झालेल्या प्रकाशामध्ये आपल्याला दिसत असतात. आणि याचाच उपयोग आकाशाच्या निळ्या रंगाचं रहस्य उलगडण्यासाठी झाला. बघा, जेव्हा सूर्यप्रकाश वातावरणात येतो, सूर्यापासून जेव्हा प्रकाश किरण निघतात आणि जेव्हा ते वातावरणातून जमिनीकडे येतात तेव्हा वातावरणामध्ये अनेक सूक्ष्म कण असतात. त्यात धुलीकण असतात, बाष्प असतात. तर या सूक्ष्म कणांवर तो प्रकाश किरण पडतो आणि त्यानंतर कमी वेव्हलेंथ असलेल्या निळ्या प्रकाश किरणांचं विकिरण तेथे सर्वात जास्त होतं आणि म्हणून आपल्याला आकाश हे निळ्या रंगाचं दिसतं. आता माईक कोणत्या रंगाचं आहे? काळ्या रंगाचं. आता प्रकाश किरण या माईकवर पडतात, म्हणजे हा पदार्थ आहे बघा, आणि हा पदार्थ रेणूंपासून तयार झालेला आहे. म्हणजे प्रकाश किरण या माईकवर पडतात म्हणजे रेणूंवर पडतात. या माईक मधील छोट्या छोट्या सूक्ष्म कणांवर म्हणजे रेणूंवर पडतात आणि रेणूंवर पडून ते प्रकाश किरण विकिरित होतात. मग कोणत्या रंगाचे प्रकाश किरण विकिरित होतात? ज्या प्रकाश किरणांची वेव्हलेंथ काळ्या रंगाची आहे असे प्रकाश किरण जास्त प्रमाणात येथून विकिरित होतात आणि म्हणून हा माईक आपल्याला काळ्या रंगाचा दिसतो. तर हे आहे रामन इफेक्ट. आता या रामन इफेक्टचा आपल्याला उपयोग कोठे कोठे होतो हे आपण बघूया. रामन इफेक्ट हा आपल्याला दोन पदार्थ वेगळे दाखवण्यासाठी रामन इफेक्टचा उपयोग होतो. आता जर दोन रेणू आपण जर घेतले तर त्या दोन रेणूंवरून जे प्रकाशाचं विकिरण होतं
ते विकिरण भिन्न होत असतं. म्हणजे आता समजा दोन रेणू घेतले, एका रेणूमधून झालेल्या प्रकाशाच्या विकिरणाची वेव्हलेंथ ही वेगळी असणार आहे, दुसऱ्या रेणूमधून झालेल्या प्रकाशाच्या विकिरणाची वेव्हलेंथ ही वेगळी असणार आहे. म्हणजे आपल्याला जो प्रकाश विकिरणाचा एक पट मिळतो, जो पट मिळतो तो वेगवेगळ्या रेणूसाठी वेगवेगळा असतो. त्यामुळे आपण मिश्रणातील जे घटक असतात ते या रमन इफेक्टद्वारे किंवा रमन स्पेक्ट्रोस्कोपीद्वारे सहजगत्या शोधू शकतो. आता जर आपल्याला एखाद्या शंकू पात्रामध्ये द्रावण दिलं, 2-3 पदार्थांचं जर द्रावण दिलं आणि आपल्याला सांगितलं की फक्त पाहून या शंकू पात्रामध्ये जे द्रावण आहे ते द्रावण कोणत्या घटकांपासून बनलेलं आहे ते सांगा, तर फक्त पाहून आपण सांगू शकत नाही. पण या द्रावणातील घटक अचूकपणे रामन स्पेक्ट्रोस्कोपीद्वारे आपल्याला सांगता येतात. कारण प्रत्येक घटकाद्वारे होणारं प्रकाशाचं विकिरण हे भिन्न असणार आहे आणि प्रत्येक पदार्थाचा जो रमणपट आहे हा ठरलेला आहे. त्यामुळे आपण त्या द्रावणातील जे घटक पदार्थ आहे ते सहजपणे कोणते आहेत अगदी अचूकपणे आपण सांगू शकतो. तसंच कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा रामन इफेक्ट फार महत्वाचा आहे बघा. कृषी क्षेत्रामध्ये जी कीटकनाशके बनवली जातात ती बनवण्यासाठी सुद्धा रामन इफेक्ट फार उपयोगाचा आहे. आता कृषी क्षेत्रामध्ये जी पिकं असतात, शेतीमध्ये जी पिकं असतात त्या पिकांवर कीड पडते आणि त्या किडीमुळे ते पीक उद्ध्वस्त होतं. म्हणजे कीटक असतात ज्यांच्यामुळे पीक उद्ध्वस्त होतं, त्या कीटकांमध्ये असणारं जे रसायन आहे ते रसायन कोणतं आहे हे शोधण्याचं काम रमन स्पेक्ट्रोस्कोपी किंवा रमन इफेक्ट याद्वारे केलं जातं. आणि मग त्या रसायनाला मारक असं दुसरं रसायन घेऊन त्यावर कीटकनाशक तयार केलं जातं. जे बघा कृषी क्षेत्रामध्ये कीटकनाशक तयार करण्यासाठी सुद्धा रमन इफेक्टचा फार महत्वाचा वाटा आहे. तसेच या रमन इफेक्टचा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा उपयोग होतो. कारण आपण जर एखादी टॅबलेट बघितली, एखादी गोळी बघितली, तर त्या गोळीमध्ये कोणते कंटेंट आहे, कोणते घटक आहेत, त्या घटकांचं प्रमाण किती आहे हे आपण रमन स्पेक्ट्रोस्कोपीद्वारे सहजपणे सांगू शकतो. तसेच हे जे टॅबलेट बनवले जातात, ही औषधं बनवली जातात, त्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे त्या कच्च्या मालाची शुद्धता तपासण्यासाठी सुद्धा रमन स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर केला जातो. आणि त्याचबरोबर या रमन इफेक्टचा किंवा रमन स्पेक्ट्रोस्कोपीचा पुरातत्व संशोधन विभागामध्ये, फॉरेन्सिक लॅबमध्ये किंवा पेट्रोलमध्ये अल्कोहोल किती असतं हे शोधण्यासाठी सुद्धा या रमन स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग होत असतो. तर रमन यांनी जो रमन इफेक्ट हा जो शोध लावला, या त्यांच्या अत्यंत मौलिक आणि अनमोल संशोधनामुळे अणूंप्रमाणे रेणूंचं सुद्धा रमन वर्णपट आपल्याला काढता येतं आणि द्रव आणि वायुरूप पदार्थांमध्ये होणाऱ्या विकिरणांचा सुद्धा अभ्यास आपण सहजपणे करू शकतो. रमन इफेक्टचा शोध लागल्यानंतर फक्त 10 वर्षामध्ये जवळपास 2000 पेक्षा जास्त संयुगांच्या रचनेचा अभ्यास केला गेला. म्हणजे बघा रमन स्पेक्ट्रोस्कोपी किती महत्वाची आहे. आपण जी संयुग बघतो, त्या संयुगांची जे रेणुसूत्र बघतो, त्यांची जी रचना बघतो, ती रमन स्पेक्ट्रोस्कोपीद्वारेच शोधली गेलेली आहे. आणि त्यांच्या या संशोधनाबद्दल भारतातून त्यांना जवळपास 17 विद्यापीठांनी आणि युरोपातील 8 विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केली. आणि 1954 मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले. तर अगदी रमन, सी.व्ही. रमन, चंद्रशेखर वेंकट रमन हे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत संशोधनात मग्न होते. आता आपण भारतभर एक वैज्ञानिक वातावरण निर्माण व्हावे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, वैज्ञानिक मूल्य आपल्यामध्ये रुजवावी, यासाठी हा दिवस आपण साजरा करत असतो. आपल्या विद्यालयात आपण दरवर्षी हा दिवस साजरा करतो आणि या वर्षी देखील आपण या दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम सादर केलेले आहे. त्यामध्ये वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शन, त्यानंतर वैज्ञानिक मॉडेलचं प्रदर्शन, त्याचबरोबर
फलकलेखन सुद्धा केलेलं आहे. तर असे अनेक उपक्रम आपण येथे सादर केलेले आहेत. आज तर आपल्या समोर आपले जे प्रमुख अतिथी चव्हाण साहेब हे आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित काही प्रात्यक्षिके दाखवणार आहे. म्हणजे तो सुद्धा या कार्यक्रमाचा एक भाग आहे. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की विश्वातील प्रत्येक घटनेमागे काहीतरी कार्यकारण भाव असतो, नाही का? प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असतं आणि ते कारण समजून घेण्याची जिज्ञासा जेव्हा आपल्यामध्ये जागृत होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला आहे असं आपण सांगू शकतो. तेव्हाच आपण या अंधश्रद्धेला सुद्धा मूठमाती देऊ शकतो. तर विज्ञान विषयक मूल्यांची जोपासना करणं आणि विज्ञान विषयक दृष्टिकोन बाळगणं हे प्रत्येक जागरूक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने या विश्वात घडणाऱ्या घटनेमागील वैज्ञानिक तत्व समजून घेतलं पाहिजे. तेव्हा आजच्या या विज्ञान दिनानिमित्त मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढील सूत्रसंचलनाचं काम करत आहेत पगारे मॅडम, यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा पुढील भाग घ्या. आज 28 फेब्रुवारी म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिवस. याच विज्ञान दिनानिमित्त मी त्रिशिला निकाळजे आपणास थोडक्यात माहिती देत आहे. सी.व्ही. रमण यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकटरमण असे होते आणि त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 मध्ये तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली येथे झाला आणि त्यांचे शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात 1917 ते 1933 पर्यंत भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रमण हे काही काळ बँगलोरमध्येही होते. त्यांचे 6 मे 1907 साली लोकासुंदरी अम्माल यांच्यासोबत लग्न झाले. त्यांचे रेडिओ खगोलशास्त्राचे नाव चंद्रशेखर असे होते. 1931 मध्ये चंद्रशेखर मर्यादेच्या शोधासाठी आणि पराकीय उत्क्रांतीसाठी त्यांनी केलेल्या आवश्यक असलेल्या अणुप्रक्रियेवर त्यांना भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कारही मिळाला. सी.व्ही. रमण यांनी आयुष्यभर दगड, खंडे व अन्य खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केला आणि या खनिजांच्या प्रकाश विकिरणांच्या गुणधर्मांचाही त्यांनी अभ्यास केला. यासाठी त्यांना काही साहित्य देशभरातून व विदेशभरातून भेट म्हणूनही मिळाली. हिंदू तामिळ ब्राह्मण पालकांच्या पोटी जन्माला आलेला रमण हा एक अनमोल मुलगा होता. त्यांनी सेंट अलायन्स ऑफ एंग्लो इंडियन हायस्कूलमध्ये 11 अनुक्रमे आणि 13 वर्षाची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. वयाच्या 16व्या वर्षी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्रात सन्मानाने मुद्रा चिन्ह मिळवले. तसंच आपल्या शाळेमध्ये आपण विविध उपक्रमांचं आयोजन केलं. त्यात आपण रांगोळी स्पर्धा घेतली, मुलींनी तक्ते लिहिले, तसंच छान अशी प्रात्यक्षिकं देखील करून दाखवली. विज्ञान विषयासंदर्भात आपण कलिका देखील तयार केली आहे. तर मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री भीमराव चव्हाण सर तसेच संस्थेचे सदस्य श्री भुजबळ सर यांना विनंती करते की त्यांनी कलिकेचं उद्घाटन करावं.